घ्यावी लागते. म्हणून आज कदाचित ह्या उत्तरामध्ये जो देवेंद्र फडणवीस साहेब आहेत किंवा इतर जण आहेत, एकनाथ शिंदे साहेब विधान परिषदेमध्ये हे काही घोषणा करायची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विदर्भाला न्याय देणे ही आमची प्रायोरिटी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका समोर ठेवून अनेक निर्णय घेण्यात आले, हाऊसिंग सगळ्या संदर्भात घेण्यात आले. पागडीचा जो मुद्दा होता अनेक वर्षापासूनचा तो मार्गी लावण्यात आला, पण तो निवडणुका समोर ठेवून घेण्यात आलेले हे निर्णय आहेत असं विरोधक म्हणतात. असं नाही आहे, असं नाही. मुंबईच्या लोकांचा, मुंबईचा मराठी माणूस आता जो बाहेर चालला होता ना, तो आत आणण्यासाठी केलेला ही मोठा धाडसी निर्णय आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही आहे. अनेक निर्णय याच्यापूर्वीचे जरी निर्णय पाहिले असेल तुम्ही, तर ते निर्णय यासाठी घेतले की मराठी माणूस आता स्थलांतरित होता कामा नये. आता तो विरारकडे गेलेला, इकडे बदलापूरकडे गेलेला, आता किती लांब पाठवणार त्याला? आणि ज्याला जे कारणीभूत होते ना त्यांची आता ही पोटदुखी आहे की असे चांगले निर्णय घेतल्याने मराठी माणूस हा मुंबईत राहील आणि मुंबईतच स्थायिक राहील आणि मुंबई ही मराठी माणसाची आहे, हे पुन्हा एकदा तो अभिमानाने सांगू शकेल. यासाठी हा घेतलेला चांगला निर्णय आहे. सर, तुमच्या खात्यात एक महत्त्वाचा मुद्दा जो वसतिगृहांचा आहे. तुम्ही देखील आता या हिवाळी अधिवेशनात एका वसतिगृहाला भेट दिली. वसतिगृहासंदर्भात काही विशेष आता तयारी करण्यात आली का, किंवा या सगळ्या संदर्भात काही वेगळ्या योजना आहेत? नाही, वसतिगृह तयारी आहेच. आता इतक्या मोठमोठ्याने निर्णय घेतलेले आहेत. आता तुम्ही पाहाल या 15-1 दिवसानंतर वसतिगृहाचे जवळपास आम्ही 60 वसतिगृह नवीन पुन्हा तयार करतोय, त्याचे टेंडर काढतोय आणि अद्यावत अशी वसतिगृह आम्ही बनवतोय. काही ठिकाणी आता मी भेटी दिल्यात, त्या ठिकाणी सूचना दिल्यात काय करायला पाहिजे. विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि त्या पद्धतीनंच आम्ही आता डेव्हलपमेंटच्या मागे लागलो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं की 19 तारखेला मोठे बदल होणार आहेत, पंतप्रधान बदलले जातील, मराठी पंतप्रधान होईल, जेणेकरून असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस तिकडे जातील आणि पुन्हा एकदा राज्याची धुरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे येतील. कसं बघते या सगळ्या राजकीय वक्तव्याकडे? पृथ्वीराज चव्हाण सारखे ज्येष्ठ नेते जर आजकाल भविष्य सांगायला लागले तर मला वाटतं हा त्यांच्यात झालेला बदल आहे. NDAचं भविष्य पृथ्वीराज चव्हाण सांगतायत हेच मुळामध्ये कल्पनेच्या बाहेरचं आहे. म्हणून पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत काय होणार आहे याचं भाकीत केलं तर चांगलं होईल. जे काही चेंजेस होतील तो तुम्हाला आम्हाला कळणारच आहे. म्हणून आजच्या घडीला त्यांचं भाकीत खरं ठरेल का नाही आता हे 19 तारखेला पाहू. पण जर हे बदल झाले तर पुन्हा एकदा राज्याची धुरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जाते. हा जर तरचा प्रश्न आहे. एकदा होऊ द्या, नंतर ठरेलच ना. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी जो मुद्दा उपस्थित केला किंवा यांनी जो भाकीत केलं तर जर तरचा प्रश्न आहे, त्यांनी काय बदल होतील ते येणाऱ्या दिवसात कळेलच. मात्र विदर्भात जे अधिवेशन झालेलं आहे ते विदर्भाच्या मुद्द्यांवर झालेलं आहे. नागपूरचं अधिवेशन हे सर्व समाजाला न्याय देण्यासाठी, मुंबईकरांना न्याय देण्यासाठी असल्याचं मत जे आहे ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन राजेशसोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.